नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय की राज्यभरात मागील आठवड्यापासून गारपीट व अवकाळी पावसाने झोडपलेला आहे। जवळपास 5 एप्रिलच्या नंतर राज्यभरात अवकाळी व गारपिटीचा प्रादुर्भाव दिसून येतो। त्यामुळे शेतपिकाचं किंवा शेतमालाचं अतोनात नुकसान झालेलं आहे, घराचं नुकसान झालेलं आहे। त्यासोबतच शेतकऱ्याच्या पशुधनाचंही अतोनात नुकसान झालेलं आहे। जिल्हाभरातनं बातम्या येतात की पशुधनाचं नुकसान आहे, हेक्टरी फळपीक असेल किंवा शेतपीक असेल याचंही नुकसान झालेलं आहे। आता या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला ही आशा लागली आहे की सरकार आपल्याला काय मदत करेल का। आपण पाहतो एकीकडे लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता लागू झालेली आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधी असो किंवा प्रशासकीय अधिकारी असो हे सर्व आता व्यस्त आहेत लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये। मग अशाच वेळेस सरकार काय मदत करू शकतं हे आता बळीराजाला प्रतीक्षा आहे। जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाचे तातडीने पंचनामे होतील का, आणि जर पंचनाम्याचे आदेश सरकारने दिले तर हे पंचनामे कोण करणार, कारण प्रशासकीय अधिकारी आता निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत। जरी पंचनामे झाले तर मदतीची घोषणा होईल का, मदतीची घोषणा झाली तर खरंच मदत वाटप होईल का आणि ती कधी होईल। कारण आपण पाहतोय की मागील वर्षी म्हणजे खरीप 2023 मध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्याची अद्याप मदत ही शेतकऱ्याला मिळालेली नाहीये। मग नेमकं आता या संकटातनं जे की जवळपास 2 महिन्यानंतर आपल्याला खरीपची पेरणी करायची आहे, जे काही भांडवल शेतकऱ्याजवळ होतं, ज्याच्या आशेवरती खरीपची पेरणी शेतकरी करणार होता, तो हातातोंडचा घासही आता या अतिवृष्टीमुळे निघून गेलेला आहे। मग आता नेमकं सरकार कोणते पावलं उचलणार आहे, कशा प्रकारे मदत करेल, आचारसंहितेमध्ये त्याला मदत करता येईल का, हा सर्व प्रश्नाचा गुंता काय तो शेतकऱ्यांमध्ये झालेला दिसून येतोय। काळजी नसावी, आणि तुम्हाला माहितच आहे विषय जसा गंभीर आहे तसं मी समजून सांगायला खंबीर आहे। त्यामुळे इडापिडा जाऊ दे, बळीचं राजे होऊ दे म्हणत आपण या माहितीला सुरुवात करूया। मित्रो, 5 एप्रिल नंतर जे काही राज्यभरात विशेषतः मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाडा विभागात जे काही अतिवृष्टी किंवा गारपीट झाली आहे त्यामुळे पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। अंदाज व्यक्त केला जातो की जवळपास 50,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र हे बाधित झालेलं आहे। बाधित क्षेत्रामध्ये मुख्यतः पीक म्हणजे ज्वारी, गहू याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यासोबतच फळ पिकाचं म्हणजेच आंबा असेल किंवा केळी असेल, त्यासोबत संत्री असतील, याचंही खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे नागपूर असेल किंवा अमरावती जिल्ह्यामध्येही जास्तीत जास्त प्रमाणात हेक्टरी नुकसान हे झालेलं दिसून येत आहे। त्यासोबतच मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाडा जिल्ह्यामध्ये जसं की परभणी आहे, बीड आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, लातूर, धाराशिव यासारख्या या जिल्ह्यांनाही अवकाळी व गारपिटीचा फटका हा बसलेला दिसून येतोय। मग आता आपल्याला पाहायचंय की नेमकं सरकार मदत करतंय का। काल 12 एप्रिल 2024 रोजी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला किंवा सरकारी यंत्रणेला आदेश दिले आहेत की जे काही शेतकऱ्याचं कुठल्याही भागात नुकसान झालं असेल तातडीने पंचनामे करण्यात यावे। त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनीही सांगितलं आहे की जरी काही आचारसंहिता असतील किंवा काही नियमावली असेल, परंतु त्यांचं सरकार हे खंबीरपणे शेतकऱ्यांसोबत उभं आहे। नेमकं कशा प्रकारे हे पंचनामे पूर्ण होत आहेत, पंचनामे पूर्ण झाले तर खरंच मदतीची घोषणा केली जाईल का, आणि घोषणा झाली तर त्याची अंमलबजावणी कधी होईल हे आता आपण येणाऱ्या काळातच पाहणार आहोत। झालेल्या नुकसानीचं जे काही मदत होणार आहे शेतकऱ्यांसाठी त्याचे नवनवीन अपडेट्स मी आपल्यासोबत वेळेत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। त्या आता पुन्हा एकदा बळीराजा सरकारकडे आशेनं पाहत आहे, आणि आपण पाहूया की नेमकं सरकार या संकटातनं बळीराजाला कसं बाहेर काढतोय।